त्यांनी टाकलेल्या बाह्यापोटी गेले, मग माझी त्यालाही काही हरकत नव्हती. आपण ते गेले म्हणून काय आमच्याकडे माणसं कमी पडली का? एक तरुण शिकलेला मुलगा तुमच्याच समाजातला इथं अनिकेत आला आहे. एक रणदिव्यांची सून इकडे दिलेली आहे, तिथे काकडे घराण्याशी संबंध आहेत. आम्ही बरोबर बॅलन्स केलं. आणि माझी इच्छा एकच आहे की ह्या विश्वासघातले लोकांना ठेचा. माझी बाकी काही तुमच्याकडे अपेक्षा नाही. आम्हाला फोन करायचा. आता तर मी माझ्याकडे क्लिप आहे, दाखवेन तुम्हाला. कारण विश्वजित राजे ऐकवतील कधी काय माणूस करेल मला सांगता येईल. मध्येच मला निरोप येतो, रामराजे इथं परत कोणाला प्रवेश देऊ नका, मला विचारल्याशिवाय प्रवेश देऊ. आता म्हणजे यांना विचारून तर मंगळवारपेठ चालणार असेल. अरे बाबा, पैशाने किती विकत घ्यायची? पैशाने प्रेम विकत घेता येत नाही, पैशाने श्रद्धा विकत घेता येत नाही. आणि इतकी वर्ष सत्ता भोगून तुम्हाला जे दंड दिले जातात की तुमचं बेघर करेन, तुमचं अमुक करेन, तुमचं तमुक करेन, या जमिनी कोणाच्या नावावर आहे तुम्ही बघा. सरकारच्या असल्या, महाराष्ट्र सरकार का फलटण सरकार हे बघा. फलटण सरकार असलं म्हणजे आम्हीच तिथे येणार आहोत. तुम्हाला 30 वर्षात एकाला कधी त्रास दिला सांगा ना मला? कधी म्हटलं तुम्हाला बेघर करेन? हे येऊन तर सांगायचं असते की मी बेघर करेन, तर तुम्हाला तडीपार करायचे दिवस आलेले आहेत. मला फोन करायचा आणि म्हणायचं काळजी करू नका, नंबर 1चं मत मी तुम्हालाच देणार आहे. हे कोण म्हणणार? सद्गुरूस्त. माझा फोन ठेवला हे शमशेर बहादूरला फोन करणार. रामराजेंना मी आत्ताच सांगितलं की तुम्हाला मतभेद इथं काय मिळणार नाही, तर अनिकेत राजेंचं डिपॉझिट घालवेन. हे चॅलेंज तुम्हाला आहे. कोणाला डिपॉझिट घालवायचं बघू. हे सोडून द्या, ही माणसं चांगली नाहीत. त्यांच्याबरोबर गेलेल्या माणसाचं कधीही चांगलं झालेलं आहे. तुमचं तर कधीच चांगलं होणार नाही. आमच्या हातनं चांगलं नाही झालं तर कधी वाईटही होणार नाही याची खात्री बाळगा. आणि त्यासाठी तर तुमचा सन्मानाने आहे त्या ठिकाणी जर पुनर्वसन करायचं असेल तर एकनाथराव शिंदेंच्या आधिपत्याखाली असलेलं हे खातं, त्याला हाऊसिंग खातं म्हणतात, त्यांच्याकडनं मी शब्द घेतला आहे. चंद्रकांत जाधव साहेब हे आपले शब्द पोचवतील की लोकांच्या अपेक्षा आहेत का. पोलीस राज्य संपलं, खोट्या केसेस संपल्या. कोण म्हणतं की रामराजांनी कर्फ्यू लावला? जे कोण त्यांना म्हणतं त्यांना आठवण करा की आपल्याला उचलायची वेळ आली तेव्हा कोणी वाचवलं? तुम्हाला माहीत नाही त्या पांडवा गोष्टी. मला हार्ट अटॅक आला आहे, माझं हे झालं आहे, माझं ते झालं आहे, कोणी वाचवलं? मी कर्फ्यू लावला. कर्फ्यू जर मी लावला असता तर सगळ्यांना बाहेर कोणी काढलं? तुमच्यातल्या पोरांच्या, सोमवाराच्या पोरांना एक पैसा खर्च करायला लावला नाही. माझ्या खर्चाने मी कचेऱ्या केल्या आणि सगळ्यांना बाहेर काढलं. आणि हे म्हणते हा पेड आहे, पेड विकत गेलेला माणूस. बुद्ध धर्माला न शोभणारं काम तो करतो.